सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण महत्त्वपूर्ण असे 50 जी-केचे प्रश्न घेणार आहोत. जे की प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरला एका तरी तुम्हाला 1-2 तरी प्रश्न बघायला भेटणार. असे महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेचे आद्यकवी असे कोणाला म्हटले जाते? तर मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्यकवी असे म्हटले जाते. कोण आहे? तर मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्यकवी म्हटलेले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणले की माउंट स्टुअर्ट एलिस्टन यांना ओळखले जाते. तर कोण आहेत? तर मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलिस्टन. प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते? जी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली त्याच्यावर पहिले भारतीय न्यायाधीश म्हणून कोण होते? तर नानाभाई हरिदास हे पहिले भारतीय होते. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते ते बाळासाहेब खेर होते. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्याच्या अगोदर मुंबई हे द्विभाषिक राज्य होतं. त्याच्यापूर्वी मुंबई हे राज्य होतं. त्याचे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर बाळासाहेब खेर म्हणून हे मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक पाचवा, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? ज्यावेळेस म्हणजे द्विभाषिक राज्य होतं महाराष्ट्र आणि गुजरात असं, त्यावेळेस मुंबई राज्य होतं. त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण असे होते त्याचे पहिले मुख्यमंत्री. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं त्यावेळेस पण पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हेच पहिले मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच होते. प्रश्न क्रमांक सातवा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर पहिले राज्यपाल म्हटले की महाराष्ट्राचे श्रीप्रकाश हे राज्यपाल आहेत. आणि आता सध्या कोण आहेत? तर राधाकृष्णन, सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यापूर्वी कोण होतं? तर रमेश बैस हे राज्यपाल होते. आणि रमेश बैसच्या पूर्वी कोण होतं? तर भगतसिंग कोश्यारी म्हणून हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक आठवा, मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? तर मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? गणेश वासुदेव जोशी यांनाच असे म्हटले जाते गवा माळवणकर हे मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती होते. प्रश्न क्रमांक 9, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? म्हणजे ज्यावेळेस स्वतंत्र महाराष्ट्र राज्य झालं होतं त्यावेळेस विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? तर सयाजी लक्ष्मण सिलम हे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पहिले सभापती होते. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर गोदावरी नदीवर आहे ते गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. ते कुठल्या जिल्ह्यात आहे? तर जिल्हा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर मुंबई हे विद्यापीठ 1857 मध्ये त्याची स्थापना झाली होती. तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कुठले? तर पहिले कृषी विद्यापीठ म्हटलं तर कुठले येतं? तर राहुरी. त्याची स्थापना कधी झाली? तर 1968 साली पहिले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली होती. त्याचा जिल्हा विचारला तर कुठल्या? अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते येतं. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना विचारलं तर कुठला येतो? तर बेलापूर शुगर इंडस्ट्री, हरेगाव, जिल्हा अहमदनगर. तो कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिला साखर कारखाना आहे. सहकारी वेगळा येतो आणि साखर कारखाना वेगळा, हा खाजगी आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना. आता बघा, सहकारी म्हणजे कसला? सहकारी साखर कारखाना कुठला आहे? तो प्रवानगर. इथं कन्फ्युजन होता मित्रांनो. पहिला साखर कारखाना आणि पहिला सहकारी साखर कारखाना याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर कुठला आहे? प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर मध्ये तो येतो. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण आहेत? तर सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत. ज्यावेळेस महात्मा फुले यांनी 1848 साली पुणे येथील भिड्याच्या वाड्यात पहिली शाळा काढली होती त्यावेळेस पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. प्रश्न क्रमांक 16, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर धोंडो केशव कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन म्हणून आहेत. त्यांना भारतरत्न मिळाला होता. प्रश्न क्रमांक 17, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन. ज्ञानपीठ पुरस्कार ज्यावेळेस सुरुवात झाल्यानंतर जो महाराष्ट्रातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तो कोणाला मिळाला होता? वि. स. खांडेकर यांना. आणि कोणती कादंबरी होती? त्यांची ययाती ही कादंबरी होती. प्रश्न क्रमांक 18,
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते कोण आहेत? तर पु ल देशपांडे हे पहिला महाराष्ट्र भूषण विजेते आहेत. आणि 2024चा महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला आहे? तर प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 19, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणलं तर कोण येतं? आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? तर मीरा बोरवणकर या पहिल्या IPS अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका. तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठली आहे? तर मुंबई. आणि भारतातील पहिली विचारलं तर कुठली ती? मद्रास ही महानगरपालिका आहे. मद्रास कुठे? तर चेन्नई येथे तर मद्रास. ते भारतातील विचारले की मद्रास आणि महाराष्ट्रातील विचारले की मुंबई. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट. राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कुठला आहे? तर श्यामची आई हे राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला चित्रपट आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन. जे एव्हरेस्ट शिखर आहे नेपाळमधील, त्याची उंची किती आहे? 8,848 मीटर एवढी उंची आहे. तो सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण आहे? तर सुरेंद्र चव्हाण हा पहिला महाराष्ट्रीयन म्हणून त्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला. तो पुरुष होता आणि ही कोण आहे? कृष्णा पाटील ही स्त्री आहे, जी पहिली महाराष्ट्रीयन होती जिने एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते आहे? तर ताडोबा चंद्रपूर येथे आहे. पहिले अभयारण्य कुठले आहे? तर ताडोबा चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कुठले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणले की दाजीपूर राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 28, राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य. जे पक्षी अभयारण्य होते राज्यामधील, महाराष्ट्र राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य कुठले? तर कर्नाळा जिल्हा रायगड तेथे पक्षी अभयारण्य येते. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प म्हणलं तर कुठला येतो? जमसांडी देवगड हा जिल्हा सिंधुदुर्गमध्ये येतो. तो महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा तर कुठला आहे? पर्यटन जिल्हा तर सिंधुदुर्ग. आणि दुसरा विचारले कुठला येतो? तर संभाजीनगर. आणि तिसरा विचारलं तर कुठला येतो? नागपूर हा महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा. संपूर्ण साक्षर म्हणजे काय? जिथं 100% लोक साक्षर आहेत, तो पहिला जिल्हा कुठला आहे? तर सिंधुदुर्ग. आणि भारतातील विचारलं तर कुठला येतो? एर्नाकुलम केरळ. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मकरंद हिरवाळकर हे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. मुलांना तुम्हाला जर वित्त आयोगाचं कलम माहीत असेल तर सर्वांनी कलम कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचे. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रात राज्यात दुधाची बुकटी बनवण्याचा पहिला प्रकल्प कुठे आहे? तर मिरज येथे महाराष्ट्रात दुधाची बुकटी बनवण्याचा पहिला प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे होते? तर मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र स्थापना झाली होती. तर कधी? 2 ऑक्टोबर 1972 साली महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्राची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे स्थापन झालं? तर मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापना झाली होती. किती साली? तर 1927 साली महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापना झाले होते. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र तर कुठले आहे? तर खोपोली. आणि जगातील विचारलं तरी कुठलं येतं? खोपोली सर्वात मोठे जलविद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठं आहे? तर सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा, ज्याची स्थापना 1961 साली झाली होती. किती? 1961 साली महाराष्ट्रातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना झाली होती. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कुठले आहे? दिग्दर्शन. साप्ताहिक म्हणजे कधी? आठवड्याला प्रसिद्ध होणारे. तर कुठले आहे? तर दिग्दर्शन. याची स्थापना कधी झाली? 1840 साली पहिली स्थापना झाली होती. दुसरी महिला राष्ट्रपती तर कुठले येते? द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
प्रश्न क्रमांक 40. पहिली महिला राष्ट्रपती. पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणलं तर कोण होतं? महाराष्ट्रातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत. म्हणजे महाराष्ट्रामधून आहेत त्या. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव. हे फुलपाखराचे गाव, फळाचे गाव सगळं मित्रांनो पाठ करायचं. प्रत्येक परीक्षेत तुम्हाला प्रश्न याच्यावर पडतोच आहे. तर कुठले आहे फुलपाखराचे गाव? तर पारपोली, तालुका सावंतवाडी. हे पारपोली हे फुलपाखराचे पहिले गाव आहे. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कुठले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे येतो. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील पहिले मादाचे गाव कुठले आहे? तर मांगर हे महाराष्ट्रातील पहिले मादाचे गाव आहे. हे प्रश्न लक्षात ठेवायचे मित्रांनो. व्हेरी IMP प्रश्न आहेत. प्रत्येक पेपरला विचारलाच जातो. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क मार्च 2000 मध्ये स्थापना झाली 2018 मध्ये. तर ते कुठं आहे? तर सातारा येथे आहे. आणि दुसरे कुठं आहे? तर संभाजीनगरमध्ये दुसरे मेगा फूड पार्क आहे. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव तर कोणते आहे? तर धुमाळवाडी, तालुका फलटण हे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रातील पहिले कविताचे गाव कुठले आहे? जकातवाडी, सातारा मध्ये हे महाराष्ट्रातील. बरेचसे तुम्ही बघितलं असेल की फळाचे गाव बरंच बाकीचं वगैरे कविताचे गाव हे जास्तीत जास्त सातारा जिल्ह्यामध्येच आहे. तर महाराष्ट्रातील पहिले कविताचे गाव कुठले आहे? तर जकातवाडी, सातारा. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कुठला आहे? तर नागपूर हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य तर कुठे आहे? तर गडचिरोली येथे महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कुठली आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. भारतातील विचारले तर कुठली येते? तर गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. आशिया खंडातील विचारले तर कुठली येते? तर यांगत्से ही आशिया खंडातील सर्वात मोठी नदी आहे. आणि जगातील विचारलं तर कुठली नदी आहे? तर नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. आणि क्षेत्रफळाच्या मानाने विचारलं म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ, सर्वात जास्त पाणी साठा वाहून नेणार तर कुठली आहे? तर ॲमेझॉन ही नदी सर्वात मोठी नदी आहे. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तर कुठली आहे? तर मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर सर्वांनी प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये करून नक्की सांगायचं. अशा प्रकारे आपले 50 प्रश्न पूर्ण झाले. जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही मित्रांनो. धन्यवाद.